अरे नाही, नको शैलेश, हे बघ तू काळजी करू नकोस. त्यांना आता खरंच खूप बरं वाटतंय. हो हो, आणि हे बघ ऐक, तू घरी यायला निघू नकोस. हा हो हो, बरं बरं ठेवतो मी. हा आपण काय झालं? अरे आपण अचानक छातीत दुखायला लागलं रे. आम्ही सगळे खूप घाबरलो, पण आता जरा बरं आहे. ठीक आहे, ते वरती असते ना रूम मध्ये, मी भेटतो त्यांना. अरे नचिकेत, काय झालं? थांब, तू जाऊ नकोस वर, नाहीतर त्यांना आणखीन खूप त्रास होईल. म्हणजे आय डिडंट गेट यू. अरे म्हणजे तू गेल, मला म्हणायचं असं की मी संगणकीकरणामुळे त्यांना खूप मनस्ताप झालाय. स्पष्टच बोलते, वाईट वाटून घेऊ नकोस. पण अरे रोज संगणक बंद पडतायत, रोज काहीतरी नवीन उद्भवतंय. त्यांचं वय बघता त्यांना हा सगळा ताण सहन होत नसेल. काकू, तुला खरंच असं वाटतं? तू मला विचारण्यापेक्षा हे सईला विचार. काय बोलतात दोघं जण? दे आर सेइंग की कॉम्प्युटरायझेशनमुळे आपण टेन्शन आलं आणि आय एम द रिझन बिहाइंड इट. इज इट सो? सी व्हॉट इज गोइंग ऑन? नचिकेत, सगळीकडे संगणक लावायचा निर्णय चुकलाय. रोज कुठल्या तरी शाखेतून संगणक बंद पडल्याच्या बातम्या येत आहेत. पण ऑफिस मधले सगळे कम्प्युटर्स आता रिपेअर झालेत. अरे पण सगळी महत्वाची कागदपत्र नोंदी हरवल्या, त्याचं काय? नोंदी? नचिकेत, फाईल्स बद्दल बोलतेय मी. एकही जुनी फाईल सापडत नाहीये कार्यालयात. आता त्या कशा हरवल्या? अरे तूच म्हणाला होतास ना, एकदा कम्प्युटर्स लागले की मग सगळी जुनी कागदपत्र रद्दीत देऊन टाकूयात म्हणून. हा, एक मिनिट. यू थिंक की मी त्या फाईल्स टाकून दिल्या कोणाला न सांगता? नाही, पण मग आहेत कुठे ती सगळी कागदपत्र? दिस इज सो फ्रस्ट्रेटिंग. मी आपणशी बोलतो. अरे आश्रमात बस. नाही, राहू दे राहू दे. आपण तुम्हालाही असं वाटतंय की मी फाईल्स टाकून दिल्या म्हणून? अरे का असं बोलतोयस तू? आणि मला का म्हणून बरं वाटेल रे? तुला कोणी काही बोललं का या बाबतीत? आय वॉज टॉकिंग टू एव्हरीवन डाऊनस्टेअर्स आणि सगळ्यांना खूप वाईट वाटलंय. पण मला यातलं काहीच माहित नाहीये, मी काही नाही केलं. अरे पण तू का अपराधी समजतोयस स्वतःला? तुमची हेल्थ त्याच्यामुळे खराब झाली असं कळलं मला. अरे आता वय झालंय म्हटल्यानंतर काहीतरी निमित्त लागतच ना. आणि आपल्या घरातल्यांना जरा जास्तच काळजी असते रे. तू नको लक्ष देऊस. आपण तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता सगळे कॉम्प्युटर्स व्यवस्थित काम करतायत. तू असल्यानंतर काळजीचं काही कारणच नाही रे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. एक मिनिट आपण. हो. हॅलो. बर, ठीक आहे, मी बघतो. आय विल इन्फॉर्म यू. हॅलो मिस्टर बनावट. हो, बनावट बोलतोय. कोल्हापूर ब्रांच मध्ये पाठवा प्लीज कोणाला तरी. इथले कॉम्प्युटर्स बंद पडले. बंद पडले? काळजी करू नका, पाठवतो. अरे मला जरा बोलू दे त्यांच्याशी. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. बनावट साहेब, अहो काय चाललंय हे? अहो हे जर असंच सुरू राहिलं तर आमचं नाव खराब होईल हो. नचिकेत, नचिकेत. बनावट साहेब, हे बघा, ते कांगारू गेलंय खाली. तेव्हा तो जे काही बोललाय ना ते सगळं विसरा आणि मी काय सांगतोय ते करा. हो आप्पा, आदेश द्या. सध्या तुमची इथे काही एक गरज नाहीये, तेव्हा तुम्ही इथनं अंतर्धान पावा.
काय काय अहो म्हणजे काही दिवस इथून गायब व्हा हो तुम्ही. हो हो चालेल. आणि कार्यालयात सगळ्यांना सांगून ठेवा की तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. आणि आई आजारी आहे म्हणून गावी जातोय असं सांगा. तुमचा भ्रमणध्वनी पण बंद ठेवा. ठीक आहे. हा. अजून एका फ्रँचायझी मधले कम्प्युटर बंद पडले. बरं ठीक आहे, बघतो मी. नो नो प्लीज प्लीज, तुम्ही केतकरांना मध्ये आणू नका. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. मी पार्टनर आहे त्यांचा. बाय. नचिकेत काय चाललंय हे सगळं? अप्पांचं आणि पूर्णांनाचं नाव खराब होतंय. एवढा विश्वास टाकला तुझ्यावर आणि त्याचे परिणाम हे असे होतील वाटलं नव्हतं आम्हाला. डोंट वरी काका, मी करतो सॉर्ट आउट. सही फोन दे ना तुझा. काय झालं रे? कुणाला दूरध्वनी करतोयस? मिस्टर बनावटला कॉल करतो. काय झालं? फोन स्विच ऑफ आहे. अप्पांना परत काहीतरी होतंय. चल चल. अप्पा काय झालं? छतावर मला एक पाल दिसली अचानक. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना मला पालीची किती भीती वाटते ते. हो. मला वाटतं ती पाल माझा आवाज ऐकून कुठेतरी लपली असेल. काही होत नाहीये ना तुम्हाला? नाही, बरं आहे मला. मग झोपा आता. हा चला. प्रसन्ना, धाकट्या सुनबाई, तुम्ही जरा इथेच थांबा. हा म्हणताय? हा. थांबा थांबा. अप्पा चल चल. आता माझे फार कमी दिवस उरलेत. त्यामुळे काय आहे, काही गोष्टी ह्या स्पष्ट करायला हव्यात. तुम्ही दोघं इतकी वर्ष पूर्णांनाचं काम बघताय. पण आता आपला होणारा जावई नचिकेत हा सुद्धा भागीदार झालाय आपल्या व्यवसायात. त्यामुळे त्याच्या काही गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी सुद्धा आपला हात दगडाखाली आहे आपल्या सईमुळे. हो अप्पा, खरं आहे तुमचं. आणि स्पष्ट बोललं तर तो दुखावेल अशी भीती असते सतत मनात. ते आहेच. सध्या तो जे काही निर्णय घेतोय ना, तर त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होईल. त्याच्या ह्या संगणकीकरणाच्या निर्णयामुळे आपली पत आणि पैसे हे जात आहेत. पण मग अप्पा काय करायला हवं? तो आपला होणारा जावई किंवा आपल्या व्यवसायात भागीदार जरी असला तरी सुद्धा आपल्या व्यवसायाच्या नाड्या ह्या तुमच्याच हातात असू द्या. पण हे त्याच्या लक्षात येता कामा नये. पण अप्पा हे सगळं कसं जमवून आणायचं? त्याच्या निर्णयाला तोंड देखलं हो म्हणायचं. समजा त्यांनी काही नुकसान होणार असेल तर ते करायचंच नाही. त्याच्या होला हो करायचं फक्त. बरोबर बोलतीये ना अप्पा? बरोबर. अगदी बरोबर बोललात तुम्ही सुनबाई. प्रसन्ना, हा? अरे शिक काहीतरी सुनबाईकडून. हो अप्पा. आणि मी आता जे काही सांगितलं त्याची लगेच अंमलबजावणी करा, हे लक्षात असू दे. हो अप्पा. हा. या.
प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी नाही दिल्या त्या फाईल्स रद्दीमध्ये. अरे पण तूच बोलला होतास ना मानसीला. आय सेड दॅट व्हेरी कॅज्युअली. मी का असं खरंच कोणाला न सांगता देईन त्या फाईल्स रद्दीमध्ये? सई, ऍटलीस्ट यू बिलीव्ह मी प्लीज. मी नाही दिल्या त्या फाईल्स. अरे हो, आम्ही कुठे म्हणतोय तू ते कागदपत्र रद्दीत विकलेस म्हणून. तू मला म्हणाला होतास ते मला सहज आठवलं म्हणून मी सगळ्यांना सांगितलं, बाकी काही नाही. हो, पण आता त्या कागदपत्रांचं करायचं काय? मी ऑफिसमध्ये जाऊन शोधतो. नको. अरे नको म्हणजे तू नको जाऊस कार्यालयात. म्हणजे व्हॉट आर यू ट्राइंग टू से? अरे म्हणजे कार्यालयात बघितलंस ना तू, खूप कमी जागा आहे रे. आणि मी उद्यापासून दुकानात जाईन असं म्हणतो नियमितपणे, त्यामुळे तिथे गर्दीच होईल ना. का रे? त्यापेक्षा तू घरून काम कर ना. आणि सई आहेच की संगणकाच्या प्रकल्पाचं सगळं काम बघायला. नाहीतर मी आणि मानसी घरी थांबतो, तू जा हवं तर. नाही नाही नाही, नको. मी घरून करतो काम. एनिवे मी येतो मग. मानसी, हे काय सगळं नवीनच? नवीन नाही आई, जुनं होतं तेच बरं होतं. आणि नव्याचे सगळे परिणाम आपण बघतोच आहोत. आजी अगं काय चाललंय हे सगळं? मला तरी कुठे कळतंय काय चाललंय ते. पण आता जे घडतंय त्याच्यावरनं वाटतंय की ह्या दोघांनी काहीतरी निर्णय घेतलेला दिसतोय. पण जे काय होईल ते चांगलं होऊ दे बाबा, एवढीच मनापासून इच्छा आहे. झाला एवढा मनस्ताप, खूप झाला. ऑफिस मधले कम्प्युटर सारखे बंद पडतात. 10 lakhs इन्व्हेस्ट केलेत मी या प्रोजेक्ट मध्ये. जर का कम्प्युटर स्टार्टच होणार नसतील तर व्हॉट इज द यूज ऑफ इन्व्हेस्टिंग सो मच मनी? आणि ते तुमचे बनावट फोन नाही उचलत, ते कुठे आहेत ते? सर, त्यांचं आईला बरं नाही म्हणून ते गावी गेले. येस. काय तिथले पण बंद पडले? ठीक आहे, बघतो. सी, तुमच्या समोर कॉल आला. अजून एका ब्रांच मधले कम्प्युटर्स बंद पडले. लुक, आय एम गिव्हिंग यू 4 hours. 4 hours मध्ये कम्प्युटर स्टार्ट झाले पाहिजेत, अदरवाइज आय विल मेक पोलीस कंप्लेंट. नाही साहेब, करतो रिपेअर. अरे शांत हो ना, एवढा कशाला चिडतोस? होईल काहीतरी. काय होईल काहीतरी? माहितीये काय प्रॉब्लेम झालाय ते? हो बाबा, कळतंय, पण शट अप. हे काहीतरी ना विचित्रच होतंय. आपला भाई करायला जातो एक आणि भलतेच लोचे होतात. चहा सोबत बिस्किट वगैरे काय मिळेल का? आमच्याकडे हे असले पाश्चात्य पदार्थ कोणी खात नाही. चकली, चिवडा, शंकरपाळी यातलं काही हवं असेल तर सांगा, ते मिळेल. हो चालेल ना. काय चकली आणि चहा हे छान लागतं बरं का, असं मी ऐकलंय. ते मला माहित नाही, कारण मी फक्त काढाच घेतो, चहा घेत नाही मी. हे काय आणल्या चकल्या असून बहिणी या. आज अचानक वकिलांना का बोलवलंय यांनी माहित नाही. घरात सगळ्यांना सांगून करतील ते आप्पा कसले. मग बोला वकील साहेब, आज काय काम काढलं? म्हणजे तुम्ही बोलावलं नाही त्यांना? नाही. तुमच्या लोन एग्रीमेंट मध्ये जी जागा तुम्ही तारण ठेवलेली आहे त्या जागेचे मला फोटो हवेत आणि त्याचं व्हॅल्युएशन पण करावं लागेल. नाही हो वकील साहेब, हे असले सोपस्कार करायची काही एक गरज नाहीये. अहो, माझा होणारा नातजावई आहे तो. मी दिलेलं कर्ज बुडवेल असं मला अजिबात वाटत नाही. अप्पा, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण लिगल प्रोसिजर तर करावीच लागेल आणि त्याच्याकडनं एक कन्सल्ट घ्यावं लागेल आपल्याला. काय? समजा तो लोन नाही फेडू शकला तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्या प्रॉपर्टीचा आतल्या सामानासकट केव्हाही ताबा घेऊ शकता.
आणि त्याच्यासाठी तो विरोधी करू शकणार नाही. या सगळ्याची काही एक गरज नाहीये. अहो आमच्या सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तर माझ्या नातीचं लग्न मी त्याच्याशी लावणार आहे ना. हो, आणि हे सगळं पैसे घेण्याच्या आधी करायचं असतं ना, मग आता कशासाठी? नाही आता तुम्ही जर म्हणत असाल तर करूया आपण. नचिकेत इतका स्वाभिमानी मुलगा आहे की लगेच तो तयार होईल. अहो आज म्हणालात ना तरी आज सुद्धा तो सही करेल. चला आपण त्याच्याच घरी जाऊया. हा निघूया. चला 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 थांबावं जरा तुम्ही. चला चला हा चला. हाऊ इज इट पॉसिबल? बरं ठीक आहे, बघतो बघतो. भाई काय झालं काय? जाम टेन्शन मध्ये दिसतोयस. एक ब्रांच सोडली तर बाकी सगळ्या ब्रांचेस मधले कम्प्युटर्स बंद पडलेत. काय बोलतो? रिअली फ्रस्ट्रेटिंग. तेच कॉल्स चालू आहेत माझे, आणि ज्या ब्रांच मधले चालू होते तिथले पण बंद पडले. भाई म्हणजे तुझा तो काय तो बनावट खरंच बनावट निघाला. मला टीचर मला लेसन. वेट बघ लवकर. हॅलो. येस, दिस इज नचिकेत देशपांडे स्पीकिंग. अजून एका ब्रांच मधले कम्प्युटर्स बंद पडलेत. काय चाललंय तुमचं? व्हॉट्स गोइंग ऑन? हो साहेब, काम चालू आहे. तर लवकर करा मग. दिस इज गेटिंग टू मच नाउ. अरे काय झालं? हा कुणावर एवढा चिडलायस? नाही काही नाही. बसा. तुम्ही इथे कसं काय? आप्पा पाणी? नाही नको. अरे ह्या वकील साहेबांना तुझ्या काही सह्या पाहिजेत. मी त्यांना म्हटलं तो कामात व्यग्र असेल तर मला म्हणाले महत्वाचं आहे ते, म्हणून मग त्यांना तातडीने इथे घेऊन आलो मी. माझ्या सिग्नेचर्स कशावर पाहिजेत? तू असं कर, हे घे. हे सगळे कागद नीट सावकाश वाच आणि तुझ्या सह्या झाल्या की मग माझ्याकडे आणून दे. एक मिनिट. हॅलो. जस्ट अ मिनिट. होल्ड 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 अ मिनिट. आपण तुम्ही वाचलेत ना पेपर्स? नो प्रॉब्लेम, मी करून टाकतो साईन. अरे पण पेन जस्ट होल्ड. हॅलो. नाही पण निदान ते कागद नीट वाचून घेतले असतेस तर. हा भाई एकदा वाचून घे तू. असो, तू म्हणत असशील तर लगेच आत्ता सह्या करून टाक, वेळ न दवडता. घे. नाही भाई मी काय म्हणतो, एकदा थांब जरा. वा धन्यवाद बरं का. एक फार मोठं काम झालं. चला वकील साहेब निघूया आपण. प्राय नचिकेत येतो. हा चला वकील साहेब चला चला. येतो येतो. अरे भाई तुला कळत कसं नाही रे? हा ते सह्या वाचून करायच्या असतात. हे बघ आपण काही जास्त शिकलेलो नाही पण तेवढं तरी कळतं आपल्याला. रिलॅक्स डेक्स. अरे आपलेच अप्पा आहेत ते. सहीसाठी त्यांनी माझं लाईफ मागितलं असतं तरी दिलं असतं. दिस इज जस्ट द सिग्नेचर्स. भाई तू ना हल्ली ते जरा जास्तच फिल्मी डायलॉग मारायला लागलायस. थांब जरा, आधी मला कॉम्प्युटरचा इश्यू सॉर्ट करू दे. भर थंडीत घाम फुटला मला. काय हो बाबा, काय झालं? अरे आपल्या नाशिकच्या शाखेमध्ये संगणक व्यवस्थित चालू होता या विचाराने मला थोडं बरं वाटत होतं, तर आता तोही बंद पडला. एकही बातमी चांगली येत नाहीये. संगणक लावल्यापासून ना सगळी गडबडच होतीये सगळीकडे. आपला मूळ स्वभाव सोडून आपण असं वागायला लागलो ना, म्हणून सगळं हे असं होतंय. आपण साधी माणसं हाताने जेवणारी, तर त्या काट्या चमच्यानी खायला लागल्यावर दुसरं काय होणार? आपल्याला थोडीच रुचणार आहे ते. आणि नचिकेतला काही बोलताही येत नाहीये आपल्याला. नचिकेत ऐवजी दुसऱ्या कोणी हा प्रस्ताव ठेवला असता तर आपण ऐकला असता का? नचिकेत आपला होणारा जावई आहे.
म्हणून त्याचं ऐकून आपण हे सगळं करायला तयार झालो ना. हो. अगं सई, चला, युद्धाचं शेवटचं पर्व सुरू झालंय. आता काही दिवसांनी हे परदेशी कांगारू परत माघारी जाणार.